नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. वयाच्या एका टप्प्यानंतर बऱ्याचदा ओळख निर्माण करायची राहून जाते किंवा संधी मिळाली नाही असं म्हणू शकतो. आणि मी आता या वयात काहीच करू शकणार नाही. कॉन्फिडन्स गेलेला असतो. अशा वेळेस कोच, जे लाईफ कोच किंवा बरेच प्रकारचे कोच असतात. त्यांचा सल्ला घेणं फार महत्वाचं असतो. आज आपल्या स्टुडिओला असं व्यक्तिमत्व आलेलं आहे. शुभांगी मिलिंदताई, लाईफ कोच आणि वुमन एम्पॉवरमेंट कोच. नमस्कार ताई. नमस्कार सर. ताई, तुमचं जे प्रोफेशन आहे लाईफ कोच किंवा वुमन एम्पॉवरमेंट कोच तुम्ही म्हणता, तर एक्झॅक्टली ही कॉन्सेप्टच आपल्याकडे नवीन आहे. तर हे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सोप्या भाषेत समजून सांगा. नक्की दादा. आणि तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, की आपल्याकडे लोकांना लाईफ कोचची कन्सेप्ट थोडी नवीन आहे. खरं सांगायचं तर लाईफ कोच म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात क्लॅरिटी, तुमची आयडेंटिटी काय आहे किंवा काय पर्पज आहे, हे शोधून काढायला मदत करणारी एक व्यक्ती असं आपण म्हणू शकतो. बऱ्याचदा आपल्याला आपल्या आयुष्याचं पर्पज काय म्हणजे मला नक्की काय करायचं आहे, हे माहिती नसतं. अशा वेळेस ही तुम्हाला आयुष्याची दिशा ठरवायला लाईफ कोचची मदत होते. या अंतर्गत मी बऱ्याच साऱ्या गोष्टी करते. मुख्यतः मी जे आहे ते वुमन एम्पॉवरमेंट कोच किंवा माइंडसेट कोच म्हणून काम करते. ज्याच्यामध्ये बऱ्याच महिलांना मार्गदर्शन केलं जातं. शिवाय कॉर्पोरेट कोच म्हणून पण मी काम करते. अर्थात याबद्दल मी नंतर बोलेनच डिटेलमध्ये. पण सध्या तरी माझ्यासाठी हा एक जॉब किंवा एक प्रोफेशन नसून हे एक डिव्हाइन पर्पज आहे, की लोकांना तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकल अशी, असं जे आपण म्हणतो, त्याची कुठेतरी थोडी जाणीव करून देता येणं आणि त्या मार्गे त्यांना त्यांच्या पुढच्या मार्गक्रमणासाठी अधिक सुलभता उपलब्ध करून देणं, हे काम लाईफ कोच करतो. ताई, मग तुम्हाला असं का वाटलं किंवा असं काय घडलं तुमच्या आयुष्यात की तुम्ही या क्षेत्राकडे वळाला आणि तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळाली? हां, दादा खरं तर स्टोरी खूप लंबी आहे, पण ती छोटी करायची म्हटलं तर मी 2009 पासून 2016-17 पर्यंत माझा स्वतःचा नाईस स्पाइस मसाले नावाचा ब्रँड होता. तर आपण आजच्या शब्दात किंवा भौतिक याच्यात म्हणू तर फेम, मनी या सगळ्या गोष्टी मला त्यातून मिळत गेल्या आणि खूप चांगल्या प्रकारे माझा तो व्यवसाय चालू होता. त्याच्या अंतर्गत मी बरेच सारे ट्रेनिंग्स घ्यायचे. जवळ-जवळ 3,000 हून अधिक महिलांना मी ट्रेनिंग्स दिले होते. क्या त्या बात. स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. आणि हे सगळं चाललं असताना काही कारणानं मला 2016-17ला हा व्यवसाय बंद करावा लागला. बरं या काळात मी घरी होते आणि आपण म्हणतो ना, की म्हणजे रिकामं अचानक बंद करावं लागलं? अगदी अचानक काही थोड्या गोष्टी घडल्या अशा. बर. साधारण जीएसटी आल्यानंतर थोडं याची सुरुवात झाली होती. हम्म, हम्म. पण तरीही ते सस्टेन झालं, पण काही कारणानं ते बंद केलं. बर. आणि आपण म्हणतो ना, रिकामं घर हे शैतानाचं घर आहे. कदाचित हे माझ्या नवऱ्यानं खूप आधी ओळखलं होतं. हम्म, हम्म, हम्म. तेव्हा मी जरी शिक्षणाने इंजिनियर होते, तरी माझं लग्न झाल्यापासून आधीही मी खूप शिकत होते, पण लग्न झाल्यापासून तो मला कायम व्यस्त ठेवायचा, की वेगवेगळे ट्रेनिंग्ज असतील, खूप साऱ्या गोष्टी, की तू आता शिक. मग कधी त्या हिलिंग असेल, हम्म, हम्म. कधी मेडिटेशन्स असतील, कधी एखादं स्किल डेव्हलपमेंट असेल. अशा बर. बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला प्रोत्साहन द्यायचा. क्या बात. आणि हा व्यवसाय बंद केल्यानंतर अ, बाह्य दृष्टीने आपण बघू तर भौतिक युगात म्हणू तर सगळं होतं माझ्याकडे. 2 मुलं छान शाळेत जाणारे व्यवस्थित, नवरा चांगला कमवतोय, सासू-सासरे घरी हेल्दी छान, घर व्यवस्थित आणि हे सगळं असताना तुला काही करायची गरज नाही. असं बाहेरच्यांच्या दृष्टीने, की हिला काय आता घरात मस्त खातीये-पितीये, आरामात राहतीये. काय शॉपिंगला वाटलं शॉपिंगला जा. एक जनरल स्त्रियांचा हे असतो, की आपण शॉपिंग केलं, बाबा फिरलं, हवं तर मिळतंय. काय हवं हिला? डेली रुटीन चालू होतं. अगदी, अगदी छान सगळं चाललं होतं. पण एक दिवस असं झालं की मुलीच्या शाळेत एक मीटिंग होती हम्म, हम्म. आणि माझी मुलगी, तिच्या काही मैत्रिणी, त्यांच्या आयास आम्ही सगळ्या गप्पा मारत होतो हम्म. आणि एकीनं मला प्रश्न केला, की "शुभांगी तू काय करतेस?" बरोबर. हे म्हटल्यानंतर माझ्या मुलीनं माझ्याकडे बघितलं हम्म, हम्म, हम्म. आणि ती काही बोलायच्या आधी दुसरी एक मैत्रीण म्हणते, "काय नाही ती घरीच असते." अरे बाप. आणि हे म्हणल्यावर थोडं हिट झालं. बरोबर. कारण कसं असतं आपल्या मुलांसमोर एकतर आपली इमेज असते. हो. जेव्हा आपण मुलांना सांगतो, की तू काहीतरी आयुष्यात बनलं पाहिजेस. अगदी म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्याला सांगायचे, "शिक म्हणजे नोकरी कर." बरोबर. आता तो जमाना नाहीये. आता तू तुझ्या आवडीचा काही व्यवसाय कर. तू बरोबर. तुझ्या ह्याच्यात प्रगती कर असं आपण सांगतो. बरोबर. पण मुलांचे पहिले रोल मॉडेल कोणी असतील, तर ते त्यांचे आई-वडील असतात. अगदी खरं. आणि जेव्हा मुलीसमोर कोणीतरी असं म्हणतं, की "काही नाही ही घरीच असते." अर्थात गृहिणी हे प्रोफेशन सगळ्यात जास्त बिझी प्रोफेशन आहे खरं. 24/7 खरं. आणि रिस्पेक्टफुल प्रोफेशन आहे. पण आपल्याकडे त्या गोष्टीला तेवढा रिस्पेक्ट नाही किंवा बरोबर. बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. अगदी खरं. आणि ती गोष्ट मला खूप हिट झाली. आणि ती रात्र अगदी मी जागून काढली. आणि सांगायचं गंमत वाटेल तुम्हाला, की आपण कॅल्क्युलेशन कसं करतो?
त्या क्षणी मी कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली माझ्या लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी केलेला खर्च माझ्यावर, माझ्या नवऱ्यानं माझ्या शिक्षणावर केलेला खर्च, मी माझ्या व्यवसायात काही गोष्टी करून माझा केलेला खर्च, माझ्या शिक्षणावर फक्त, म्हणजे बरोबर. बाकीचे खर्च वेगळे, हा त्या काळात म्हणजे 2017-18 साली 50 लाखांच्या वर जात होता, हो, जर हो. विचार केला तर. बरोबर. आणि एवढा खर्च बरं ठीक आहे, पैसे कमवू शकतात, कदाचित नवरा कमवतोय, पण तो वेळ गेलाय, श्रम गेलेत. आणि मला असं वाटतं कुठलीही गोष्ट जर वापरली गेली नाही, तर ती गंजते. अगदी खरं. म्हणजे माझी एक मेंटर आहे, तिला तिची आई म्हणायची, "अरे उठ जा वरना जंग लग जाएगा." म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही वापरली नाही, तर तिचं ऑक्सिडायझेशन आपण म्हणतो, ती प्रोसेस होते आणि ती गंजून तिची वाट लागते. मग त्या क्षणी ठरवलं, की आपल्याकडे हे जे काही ज्ञान आहे, हे जे काही स्किल्स आहेत, हे आपण वापरायला हवेत. यातून बाहेर पडायला हवं आणि जशी मी बाहेर पडते, तसं इतरांनाही यातून बाहेर पडायला मदत केली पाहिजे. आणि मग मी त्या दृष्टीने माझा प्रवास सुरू केला. क्या बात है. ताई, थेरपिस्ट किंवा काउन्सिलिंग आणि लाईफ कोच यातला फरक नेमका काय? दादा, हा प्रश्नच खूप अर्थपूर्ण आहे. कारण आपण काउन्सिलर किंवा थेरपिस्ट बद्दल जे ऐकतो, हे लोक तुम्हाला सल्ला देतात. अर्थात आपल्याकडे खूप सारे गैरसमज आहेत, की अरे याच्या म्हणजे थोडंसं मानसिक काही परिणाम झालेले लोक काउन्सिलिंग घेतात, थेरपिस्ट घेतात, असंही पूर्वी म्हणायचे. आता थोडा तो फरक झालेला आहे, की आता तेवढं म्हणत नाहीत. पण काउन्सिलर हा तुम्हाला सल्ला देण्याचं काम करतो. तो तुम्हाला वेगवेगळे सोल्युशन सुचवतो. बरं. पण लाईफ कोच हा असा आहे, की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, हे तुम्हाला दाखवतो. म्हणजेच हे सोल्युशन तुमच्यातच आहे. ते तुमच्यामधून बाहेर काढण्याचं जे काम आहे, ते लाईफ कोच करतो. अच्छा. एक छोटं उदाहरण देते. एक मैत्रीण होती माझी आणि मी हे लाईफ कोचिंग करते म्हटल्यावर ती माझ्याकडे आली. आणि तिचा प्रश्न अगदी साधा होता. ती बाहेर देशात राहत होती. नवरा खूप दारू प्यायचा आणि रोज त्यांची भांडणं व्हायची, बरं. की काय असेल तो तिला ब्लेम करायचा. तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे मी दारू पितो वगैरे, वगैरे रोज त्याचं चाललेलं होतं. मग ती त्याला घेऊन बऱ्याच साऱ्या लोकांकडे गेली. दारू सोडवा, हे करा, ते करा. बऱ्याच गोष्टी तिच्या चाललेल्या होत्या. पण याच्याबरोबर या गोष्टींचा परिणाम नक्कीच कुटुंबावर होतो. तिच्यावर, मुलावर हा परिणाम सगळा झाला. आणि मग एकदा बोलता तिनं मला हे सांगितलं, की "शुभांगी असं-असं होतंय." मी म्हटलं, "हे बघ, दादावर तर मी काही काम करू शकत नाही, पण आपण थोडंसं तुझ्यावर काम करून बघू." आणि म्हटलं, "तू बाहेर घेऊन चाललीस त्याला एवढ्या सोल्युशन्सला. आपण तुझ्यात काय सोल्युशन आहे का बघू." खरंय. आणि थोडे तिचे सेशन्स घ्यायला सुरुवात केली. त्या सेशन्समध्ये असं लक्षात आलं, की काही गोष्टी तिच्या रिएक्ट होत होत्या. म्हणजे आपण म्हणतो रिएक्ट करणं आणि रिस्पॉन्ड करणं. रिएक्ट म्हणजे काय? समोरच्याला उत्तर देण्यासाठी आपण बोलतो. बरोबर. आणि रिस्पॉन्ड म्हणजे काय? समोरचा काय बोलतो आहे, हे समजून घेऊन आपण बोलतो. अगदी खरं. अगदी छोटी गोष्ट आहे. पण ही अर्थात 8 सेशन लागले तिचं हे सगळं प्रोसेस पूर्ण व्हायला. रोज एक वेगवेगळे वर्कआउट तिला द्यायचे, की तू आज हे करून बघ. बरोबर. असा तुझा थोडासा अँगर कंट्रोल करून बघ किंवा हे आज तुझ्या नवऱ्याबरोबर असं बोलून बघ किंवा तू काय बोललीस तर तो जास्त चांगलं फील करतो बघ. बरोबर. आणि तुम्हाला खोटं वाटेल. अर्थात दारू पिणं सोडणं हा तो त्यांचा विषय. पण त्यांचं कौटुंबिक जीवन यामध्ये खूप सुधारलं. क्या बात. आणि हळूहळू अर्थात ते व्यसनही सुटेल. पण मुळात कौटुंबिक जीवनात त्यांच्या खूप प्रगती झाली आणि एका वेगळ्या पद्धतीने त्यांचं आयुष्य त्यांनी नव्यानं सुरू केलं. म्हणजे हा फरक आपण म्हणू की काउन्सिलिंग आणि लाईफ कोचिंगमध्ये आहे. येस. ताई, तुम्ही म्हणता तुमचं एक मिशन आहे, की प्रत्येक स्त्रियाचं म्हणजे महिलेचं एक स्वतःचं घर असावं. तर हे मिशन नक्की काय आहे? दादा, मिशन या शब्दातच असं येतं की तुमच्या आयुष्याचं ध्येय आपण म्हणू शकतो. हे मिशन असं आहे की प्रत्येक स्त्रीकडे स्वतःचं घर असावं. आपल्याकडे जुन्या काळी एक म्हण होती, दिली तिथं मेली. म्हणजे जेव्हा एकदा मुलीचं लग्न झालं आणि तू जिथं गेलीस त्या घरात तुझी डोली गेली, तिथून तुझी अर्थी उठेल असं म्हटलं जायचं. बरोबर. म्हणजे माहेरच्यांसाठी ती परकी झाली. अगदी बरोबर. आणि सासरी आल्यानंतर पण बऱ्याचदा ते सासर तिला परकच म्हणत असतं, की तू या घरात दुसऱ्याची मुलगी आलेली आहेस किंवा तुला काय कळतं किंवा तू त्या घरातली रक्ताची नाहीस. आणि बऱ्याचदा ती घरात त्या आश्रितासारखी असते. सेल्फ रिस्पेक्ट मिळत नाही. आणि कुठेतरी तिला ती खतखत असते, की उद्या जर नवऱ्याने किंवा सासरच्यानी बाहेर काढलं, तर ना मला माहेरी जायला जागा आहे, ना सासरी काही आहे. अशा वेळेस मग त्या स्त्रीनं त्या घरासाठी किती वर्ष दिली आहेत, किंवा त्या घरासाठी काय केलंय, मुलं झालेली आहेत, या कुठल्याही गोष्टीचा विचार होत नाही. तेव्हा कुठल्याही स्त्रीकडे हक्काची अगदी एक खोली का होईना असली पाहिजे, की जर उद्या ती माहेरी किंवा सासरी कुठेही जायला तिला जागा नसेल, तर ती ताठमानेनं स्वतःच्या घरात राहू शकली पाहिजे. हे माझं मिशन आहे आणि म्हणून 2035 पर्यंत साधारण 10,000 स्त्रियांनी स्वतःच्या जीवावर स्वतःचं घर घ्यावं असं माझं मिशन आहे. क्या बात.
ताई आम्ही असं ऐकलंय कॉर्पोरेट कोच असाही एक काही प्रकार आहे. तर ते नक्की काय आहे? बरोबर आहे दादा. हा पण एक प्रकार आहे आपण म्हणू किंवा एक वेगळं व्हर्टिकल आहे. हं. बिझनेस कोचिंग, कॉर्पोरेट कोचिंग. बऱ्याचदा आपल्याला बिझनेस कोचिंग किंवा कॉर्पोरेट कोचिंग म्हटलं की टीम बिल्डिंग, लीडरशिप, स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्क लाईफ बॅलन्स अशा बऱ्याच गोष्टी समोर येतात. बरोबर. मी थोडक्यात म्हणेन की आजकाल ना लोकांना खूप आयुष्यात काही अचीव्ह करण्यापेक्षा आयुष्याची क्लॅरिटी किंवा पर्पज काय आहे हे बघायचंय. म्हणजे बरेच एम्प्लॉयी असे असतात, की सगळं छान आहे. मगाशी मी जसं म्हटलं, की माझं आयुष्य जसं चाललं होतं. तसं खूप छान पगाराची नोकरी असते, गाडी, बंगला, नोकर-चाकर सगळं असतं. पण मी माझ्यासाठी काय करतो आहे? हं. किंवा मी नक्की कुठं आहे? जसं आपण म्हणतो संध्याकाळी आपण विचार करतो, की आज मी दिवसभरात काय केलं? आणि जर तो दिवस आपल्याला समाधानी वाटला, तर तो दिवस चांगला असतो. तसं आयुष्याच्या संध्याकाळी पण लोकांना असं होतं, की मी आयुष्यभर काम करत आलो. फक्त पाट्या टाकत आलो आणि काहीच केलं नाही आयुष्यात. तर हे शेवटी वाटण्यापेक्षा जेव्हा तुम्ही काही व्यवसायात असता किंवा काही नोकरी करत असता, तेव्हा जर तुम्ही स्वतःचे छंद जोपासायला किंवा तुमच्या गुणांवर काम करायला शिकलात, तर कदाचित तुम्ही तुमचं आयुष्य पण अधिक चांगल्या पद्धतीनं जगू शकता. तर बिझनेस कोचिंगमधलाच हा जो प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये स्वतःवर काम करणं हा आपण घेतो. याच्या व्यतिरिक्त हे जे काही अ, जे ट्रॅडिशनल आहेत, की वर्क लाईफ बॅलन्स, टाईम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टींची पण वेगवेगळी ट्रेनिंग्ज मी घेत असते. ज्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत, की जिथे जाऊन अगदी 1 दिवसाचं वर्कशॉप किंवा काही लोकांशी वर्षभराचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात, की महिन्यातून 1 दिवस त्यांच्या एम्प्लॉयीसाठी वेगवेगळे सेशन्स आपण घेतो. बरं. तर असे बरेच गोष्टी करत असते मी. काही दिवसातच ताई 2026 येणार आहे. येणाऱ्या 2026 साठी तुमचा काय प्लॅन आहे? किंवा काय मेसेज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना देताय? नक्कीच दादा. 2026 येतंय. 30 दिवसानंतर 2025 संपणार आणि 2026 चालू होणार. म्हणजे कॅलेंडरचं फक्त नवीन कॅलेंडर येणार, जुनं रद्दीमध्ये जाणार एवढंच का? कारण आपण ऐकतो नवीन वर्ष आलं की सगळ्यात जास्त संकल्प केले जातात आणि सगळ्यात जास्त संकल्प जानेवारीमध्येच मोडले जातात किंवा संपले जातात. खरंय. याचं कारणच असं आहे, की ते संकल्प फक्त करायचे म्हणून केले जातात. मग हे संकल्प पूर्ण करण्यासाठी 1 तारखेला सुरू करायचं का? तर नक्कीच नाही. याची सुरुवात आपण डिसेंबरपासूनच केली पाहिजे आणि पूर्ण डिसेंबरभर आपण जेव्हा हे प्लॅनिंग करू, की माझं येणारं वर्ष कसं असेल. फक्त 1 तारीख नाही, फक्त जानेवारी नाही, तर पूर्ण वर्ष. आणि एकदा काही आपल्याला सवय लागली, म्हणजे मग आता याच्यामध्ये मी इथं सांगेल, की हे वर्ष प्लॅन करण्यासाठी आम्ही एक रिट्रीट घेऊन येतोय. 3 दिवसांची रेसिडेन्शियल ही साताऱ्याजवळ कास पठाराला रिट्रीट असणार आहे, की ज्याच्यामध्ये आपण या 3 दिवसात 2026 प्लॅन करणार आहोत. याच्यामध्ये काय-काय असणार आहे? तर तुमचं व्हिजन सेटिंग असणार आहे, गोल सेटिंग असणार आहे, व्हिजन बोर्ड ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. अर्थात या सगळ्या ॲक्टिव्हिटीज नवीन वर्षासाठी आहेत. पण आपण जेव्हा नवीन वर्षात जातो किंवा नवं काही करतो, तेव्हा आधी आपण जुनं टाकतो. कारण जुनं टाकल्याशिवाय नवीन घेता येत नाही. तर खरंय. यासाठी काही हीलिंग ॲक्टिव्हिटीज किंवा काही वेगवेगळ्या मॉडॅलिटीज आम्ही घेऊन येतोय, ज्या या रिट्रीटमध्ये आम्ही समाविष्ट केल्यात, की आपण हे जुनं ते टाकायचं, जे नको असलेलं जुनं आहे ते टाकायचं आणि नवीन वर्षासाठी नवीन प्लॅन करायचा. अर्थात योगासुद्धा याच्याबरोबर असणार आहे. वेगवेगळे मेडिटेशन्स असणार आहेत. त्याच्याशिवाय आपण डान्स पार्टी म्हणतो किंवा बोनफायर पार्टी म्हणतो. अशा वेगवेगळ्या खूप इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज असणार आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदा आपलं जुन्या वर्षातल्या किंवा आत्तापर्यंतच्या आयुष्यातल्या ज्या आपल्या स्वतःबद्दलचे गैरसमज आहेत किंवा वाईट समज आहेत आपण म्हणू, सेल्फ डाउट्स आहेत, हे सगळं काढून टाकून नवीन वर्षाला नवीन सामर्थ्यानं सामोरं जायचं प्लॅनिंग आपण करणार आहोत. ताई तुमचं जे 3 दिवसाचं रिट्रीट होणार आहे, त्याचं नाव तुम्ही शुभ संतुलन ठेवलंय. तर त्याचं नक्की संकल्पना काय आहे त्याची? तुम्ही हे नाव सांगितलं शुभ संतुलन आणि माझी ओळख करून दिली शुभांगी मिलिंद. म्हणजे माझ्या नावातलाच हा शुभ आहे. सांगायला आवडेल की ही रिट्रीट मी आणि माझी अजून एक मैत्रीण अशा आम्ही दोघी घेतोय. तिचंही नाव शुभांगी आहे. त्यामुळे शुभ हा त्यातला आहे. अर्थात शुभ म्हणजे आपण सगळेच जाणतो. शुभ म्हणजे चांगली गोष्ट किंवा चांगल्या गोष्टीकडे जाण्याचा प्रवासाची सुरुवात. बरोबर. हे शुभ मागचं आहे. आता ही रिट्रीट आपण घेतो आहोत 19, 20, 21 डिसेंबरला म्हणजे या वर्षाच्या शेवटी बरोबर. आणि आपण जातो आहोत नवीन वर्षात. तर मागचं आयुष्य आणि येणाऱ्या 2026 पासून पुढं होणारं आयुष्य यामधला बॅलन्स आपण म्हणू शकू. म्हणजेच आयुष्य तुमचं बॅलन्स करणं, बरीच हार्मनी नसते आयुष्यात. ही सगळी हार्मनी परत मिळवणं आणि अधिक क्लॅरिटीनं
चांगले गोल्स ठेवून पुढचं वर्ष प्लॅन करणं, पुढचं आयुष्य प्लॅन करणं. म्हणून आम्ही या रिट्रीटचं नाव शुभ संतुलन ठेवलंय, की तुमच्या आयुष्यात चांगल्या प्रकारचा बॅलन्स व्हावा. क्या बात. ताई, मग तुम्ही हा प्रोग्राम पुण्यात न ठेवता सातारा कास पठारावरती का आयोजला? दादा, पहिलं मला सांगायला आवडेल, अ, मी बॉर्न अँड ब्रॉट अप साताऱ्याची आहे. त्यामुळे अच्छा, साताऱ्याबद्दल अगदी प्रेम असणं साहजिक आहे. क्या बात आहे. आणि बऱ्याचदा पुण्याच्या आसपास आपण फिरतच असतो, पुणे, मुंबईमध्ये. बरोबर. सातारला जाणं तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे, कास पठार खूप प्रसिद्ध आहे हो. नैसर्गिक वातावरणासाठी. आणि असं म्हटलं जातं, बेस्ट हिलर कोण असेल तर ते नेचर आहे. येस. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात जावं, थोडं अनप्लग टू रिकनेक्ट, म्हणजे बाह्य जगापासून अनप्लग व्हावं आणि स्वतःशी रिकनेक्ट व्हावं, अशी ही कन्सेप्ट आहे. आणि कास पठारावर कदाचित आपण सगळेच जातो, फुलं बघतो आणि परत येतो. पण तिथे राहण्याचा अनुभव खूप वेगळा आहे. म्हणजे जो आपण जिथे आपण हा व्हेन्यू घेतलेला आहे, तिथे जर तुम्ही उभं राहिलात तर एका बाजूला उरमोडीचं बॅकवॉटर, हो. एका बाजूला वेन्नचं बॅकवॉटर आणि इतका सुंदर व्ह्यू आहे. आणि वर मोकळं आकाश. हो. म्हणजे मुळातच त्या मोकळ्या हवेत गेल्यानंतर निम्मा अधिक थकवा आपला जातो आणि फ्रेशनेस, आपण म्हणतो ना ऑक्सिजन, फुल ऑफ ऑक्सिजन आपण होतो. म्हणजे म्हणून अगदी निसर्गाच्या जवळ. अगदी निसर्गाच्या जवळ. आणि तिथे गेल्यानंतर परत यावं असं वाटत नाही, अशी ती जागा आहे. त्यामुळं कास पठार निवडले. आणि आता तुम्हाला कल्पनाच असेल की कोयना अभयारण्य जे आहे हो. ते राखीव आहे. तर हा जो भाग येतो हा कोयना अभयारण्याच्या परिसरात येतो. अच्छा. त्यामुळं तिथलं सौंदर्य हे वेगळंच आहे. आणि या सौंदर्यात किंवा नैसर्गिक वातावरणात जेव्हा आपण स्वतःचं हिलिंग करतो, ते पुण्यामध्ये एखाद्या बंदिस्त हॉलमध्ये करण्यापेक्षा नक्कीच अगदी छान नैसर्गिक वातावरणात करणं हे योग्य वाटलं. आणि जिथून माझी किंवा आमची सुरुवात आहे, रादर आम्ही दोघंही सातारा जिल्ह्यातले, बर. तर तिथून आपण सुरुवात करावी असा थोडासा हा मनोदय. खूपच छान आयडिया आहे तुमची. ताई, मग तुम्हाला काय वाटतं, पुणे मुंबईपेक्षा जास्त प्रतिसाद तिथं साताऱ्यात मिळेल तुम्हाला? हो, वाटतं म्हणण्यापेक्षा हा विश्वास आहे. कारण अच्छा. पुण्या मुंबईमध्ये मी खूप सारे वर्कशॉप घेते. हम्म. अगदी शेकडोनी लोक येतात. पण काय होतं, पुन्हा संध्याकाळी जाऊन पुन्हा त्याच गोंगाटात ते सामील होतात. जेव्हा मी लोकांना ही कन्सेप्टच सांगितली, की 3 दिवस या सगळ्या वातावरणापासून आपल्याला दूर राहायचंय. त्या कन्सेप्टनच अर्धी सुरुवात झाली, की आपण म्हणतो ना वेल बिगन इज हाफ डन. करेक्ट. तसं लोकांना ती कन्सेप्ट इतकी आवडली, की खरोखर की दिवसभर आम्ही हिलिंग घेणार किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकतो आणि संध्याकाळी पुन्हा जाऊन त्याच रामरागाड्यात सामील होतो. येस. पण 2-3 दिवस या सगळ्यापासून वेगळे राहिल्यानंतर नक्की आपण परत येऊ तेव्हा अजून प्रफुल्लित झालेलो असू. नव्या उमेदीने नवीन वर्ष आपण सुरू करू, अशी लोकांची भावना होती. त्याच्यामुळं कास पठाराचा विचार केला गेला. आणि पुण्या मुंबईत पण नक्की आपण छोटे छोटे प्रोग्राम घेऊन येतच राहू. पण ही रिट्रीट मात्र साताऱ्यातच होणार आहे. छान. ताई, या रिट्रीटमध्ये कोण कोण सामील होऊ शकतं? खरं तर हा सर्वसमावेशक कार्यक्रम आहे. ज्या कोणाला 2026 नवीन उमेदीनं, नवीन जोशात सुरू करायचंय आणि 2026 पासून आपल्या आयुष्याचा नवीन अध्याय लिहायला सुरुवात करायचा आहे, त्या प्रत्येकासाठी ही रिट्रीट आहे. क्या बात. मग तिथं गृहिणी असेल, की जिला प्रश्न पडलाय, की आता मला वेगळं काहीतरी करायचंय, मी खूप थकली आहे. बरेच सारे व्यावसायिक असतात. हे सगळे असतात, की त्यांना थोडा ब्रेक हवा असतो आणि त्या ब्रेकमध्ये काहीतरी नवीन करायचं असतं किंवा स्वतःला हील करायचं असतं. सीनियर सिटिझन्स आहेत, की ज्यांना थोडा या शहरी वातावरणापासून लांब जायचं असतं. त्या प्रत्येकासाठी ही रिट्रीट आहे. पण मी असं म्हणेल, ज्या कोणाला 2026 नव्या दमात सुरू करायचं आहे, एका क्लॅरिटीनं सुरू करायचं आहे, नवीन व्हिजन घेऊन, त्या प्रत्येकासाठी ही रिट्रीट आहे. ताई, या 3 दिवसाच्या प्रोग्राममध्ये जे कोणी सहभागी होतील, ते 3 दिवसानंतर घरी काय घेऊन जातील सोबत? आता काय घेऊन जातील पेक्षा त्यांची जी जुनी स्वतःबद्दलची मत आहेत किंवा जुना मी मागं टाकून नवीन मी ते घेऊन जाणार आहेत. म्हणजे एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह पर्सनॅलिटी ते बरोबर घेऊन जाणार आहेत. म्हणजे आधी जो थकला भागला किंवा कदाचित ब्लेम करणारा, आयुष्याबद्दल थोडा निराश झालेला जीव असेल किंवा जो कोणी नवीन काहीतरी करू इच्छिणारा एखादा व्यक्ती असेल, तर नक्कीच तो ट्रान्सफॉर्मेशन होऊन जाईल. त्याच्यामध्ये अधिक कॉन्फिडन्स आलेला असेल. स्वतःबद्दलची अधिक चांगली विचारसरणी त्याची निर्माण झालेली असेल. आणि पुढच्या ज्या काही वर्ष आहे किंवा पुढचं जे आयुष्य आहे, आपण व्हिजन बोर्ड ऍक्टिव्हिटी करतोय बरोबर. किंवा गोल सेटिंग करतोय, तर पुढचं त्याचं आयुष्य प्लॅन्ड असेल, पुढचं वर्ष प्लॅन्ड असेल, की मी कुठे आहे आणि कुठे पोहोचायचंय हे त्याला माहिती असेल. क्या म्हणजे बात. थोडक्यात मी सांगते, की तुम्ही उभे आहात, तुमच्याकडे गाडी आहे, गाडीत पेट्रोल भरलेलं आहे, बॅग भरलेली आहे, पण तुम्हाला माहितीच नाहीये कुठे जायचंय. अगदी पैसे पण भरपूर आहेत. म्हणजे पण थोडक्यात कन्फ्यूज म्हणता येईल का? कुठलंही बंधन नाहीये. पण तुम्ही जाऊ शकाल का नाही?
पण तेच तुमच्याकडे लिमिटेड पैसे आहेत, लिमिटेड रिसोर्स आहेत. मग तुम्हाला सांगितलंय, की बाबा इथून तुला आता दिल्लीला कूच करायचंय. तर मग तुम्हाला बरोबर तो मार्ग दिसत राहतो. तर ही येस. दिशा देण्याचं काम या रिट्रीटमधून होणार आहे आणि नक्की ही नवीन दिशा घेऊन लोक परत जाणार आहेत. छान. 100%. ताई तुम्ही म्हणताय, की 3 दिवसानंतर माणूस चेंज होणार पूर्ण आणि घरी जाणार. पण त्यांच्या समस्या नक्की कुठल्या प्रकारच्या आहेत? दादा या समस्या तू म्हणतो ना, ह्या रिट्रीटची गरज एवढ्या करताय. समस्या बऱ्याचशा ना आपल्या स्वतःच्याच बनवलेल्या आहेत. जसं आपण म्हणतो ना, मनातल्या मनात आपण मांडे खात असतो. म्हणजे ओव्हर थिंकिंग. तो असं बोलला, मी असं बोलले किंवा त्यानं असं केलं म्हणून मी असं केलं. बऱ्याचदा तर आपण हे स्वतः मनात डायलॉग तयार करत असतो, की मी असं बोलले, की तो तसा बोलेल. याला ओव्हर थिंकिंग आपण म्हणू. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. याच्या व्यतिरिक्त एक समस्या अशी असते, की कंपॅरिझन. म्हणजे तुलना. म्हणजे दुसऱ्यांना दोरी घेतली, सरी घातली, की मला दोरी घेतली पाहिजे, गळ्यात घातली पाहिजे. अशी एक काहीतरी कल्पना असते, की त्याच्याकडे आहे मग माझ्याकडे असलंच पाहिजे. किंवा आयडेंटिटी क्रायसिस आपण म्हणू. मी नक्की कोण आहे? मगाशी आपण बोललो तसं, की मी नक्की कोण आहे? मला काय करायचंय? हे बऱ्याचदा लोकांना अवगतच होत नाही. अशा बऱ्याच म्हणजे समस्या आहेत. पण अजून एकदा एक मोठी समस्या आहे, की लोकांना ना मला काय नको हे खूप चांगलं माहिती असतं. हं. पण मला काय हवं हेच माहीत नसतं. तुम्ही एखाद्या दुकानात गेलात आणि दुकानदाराला सांगितलं, "मला ना साखर नकोय, मला चहा नकोय." तो दुकानदार एकदा ऐकेल, दुसऱ्यांदा ऐकेल, तिसऱ्यांदा तो म्हणेल, "अरे बाबा तुला काय हवंय सांग ना." करेक्ट. तर आत्ताच्या युगातली मला वाटतं सगळ्यात मोठी ही समस्या आहे, की तुम्हाला नक्की काय हवंय हेच तुम्हाला माहिती नसतं. बरोबर आहे. ताई आमच्या प्रेक्षकांना शेवटी जाता-जाता तुम्ही काय संदेश द्याल? दादा संदेश म्हणण्यापेक्षा मगाशी जी मी उक्ती म्हटले, की "तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी." आपण बाह्य जगात बऱ्याच गोष्टींचा शोध घेत असतो. कदाचित तो शोध थोडासा आपण आपल्या आतमध्ये वळवला, आपल्या अंतर्मनाला विचारलं, तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतील. एवढंच मी सांगेन आणि पुन्हा एकदा हेच जर ही उत्तरं कशी शोधायची, हे तुम्हाला शिकायचं असेल, तर नक्की रिट्रीटला या. या 3 दिवसांमध्ये आपण ही उत्तरं शोधायला शिकणार आहोत. 3 दिवसाचा हा कार्यक्रम तुम्हाला एक वेगळा आयाम देईल तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा. मगाशी मी सांगितलं तसं जवळ-जवळ 3,000 लोकांना यापूर्वी आम्ही गाईड केलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ते खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. आपले आयुष्य आपल्या पद्धतीनं जगत आहेत. तर हा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर नक्कीच ही रिट्रीट तुम्ही जॉइन करा. धन्यवाद. ताई तुम्ही वेळात वेळ काढून बिझी शेड्यूलमधनं आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि आमच्या प्रेक्षकांना खूप मोलाचा सल्ला दिलाय. त्याबद्दल आमच्या टीमकडनं तुमचे मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद तुमचेही. तुम्हीही मला बोलण्याची संधी दिलीत किंवा तुम्ही मला बोलतं केलत मी म्हणेन. अ, माझ्यातर्फे केडीएम प्रोडक्शन आणि दृष्टिकोन पॉडकास्ट दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.